नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, 1857चा उठाव प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिक मित्रांनो 1857चा उठाव। मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य विभाग भरतीसाठी मित्रांनो जे काय 1857चा उठाव मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, जवळपास 9 ते 10 दिवसापासून आपले क्लास या ठिकाणी बंद होते, परंतु मित्रांनो आजपासून आपले क्लासेस स्टार्ट झालेले आहेत। तर मित्रांनो 1857चा उठाव याचं महत्त्व जर पाहिलं तर प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। हा आपला पहिला भाग आहे मित्रांनो। चला या ठिकाणी आपण स्टार्ट करूयात। तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा। तर पहा मित्रांनो 1857चा उठाव। आता मित्रांनो 1857चा उठाव होण्याच्या पूर्वी भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो उठाव झाले, परंतु मित्रांनो 1857चा उठाव हा एकाच दिवशी न घडलेला मित्रांनो उठाव नसून यामध्ये मित्रांनो बरेचसे कारणं या ठिकाणी कारणीभूत होते। मित्रांनो 1857चा उठाव होण्यासाठी इंग्रजांनी जे भारतावर जे काही मित्रांनो राज्य केलेलं आहे यामध्ये मित्रांनो इंग्रजाची जे काही पिळवणूक असेल, इंग्रजांनी भारतामध्ये जो काही मित्रांनो राज्यकारभार चालवला यामध्ये मित्रांनो भारताचा जे काही शेतकरी वर्ग असेल, भारताचा जो काही व्यापारी वर्ग असेल, भारतात जो काही मित्रांनो सर्वसाधारण जो काही लोक होते यावर मित्रांनो इंग्रज सरकारने अन्याय करण्यासाठी सुरुवात केली। तत्पूर्वी मित्रांनो पहा 1600 मध्ये ज्यावेळेस मित्रांनो 1600 मध्ये इंग्रजांची एक ईस्ट इंडिया नावाची कंपनी मित्रांनो भारतामध्ये आली आणि ही ईस्ट इंडिया कंपनी मित्रांनो भारतामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये आलेली होती। मित्रांनो इंग्रजाचा सर्वप्रथम भारतामध्ये येण्याचा उद्देश केवळ मित्रांनो या ठिकाणी व्यापार करणे हाच होता, परंतु नंतर मित्रांनो इंग्रजांना भारतामध्ये आल्याच्या नंतर इंग्रजाचं जे काही साम्राज्यवादी धोरण होतं मित्रांनो हे आक्रमक होत गेलं आणि जे काही मित्रांनो लॉर्ड कर्झन असेल, लॉर्ड डलहौसी असेल, लॉर्ड वेलेस्ली असेल यांनी मित्रांनो नंतर भारतामध्ये आपलं विस्तारवादी धोरण जाहीर करून मित्रांनो या ठिकाणी भारताचे एक जे काही मित्रांनो प्रांत होते हे काबीज करण्यासाठी मित्रांनो इंग्रजांनी या ठिकाणी सुरुवात केली। त्यामुळे मित्रांनो भारतीयांचा जो काही असंतोष या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा 1857चा उठाव घडलेला आहे। मित्रांनो 1857च्या अगोदर जे काही इंग्रजांची जे काही मित्रांनो भारतावर जे काही राज्य होतं ते मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनी भारतावर राज्य करत होती। 1857चा जो काही उठाव झाला मित्रांनो त्याच्यानंतर जी काही इंग्रजांची जी काही कंपनी होती ईस्ट इंडिया नावाची कंपनी मित्रांनो ही कंपनी जी काय राणी एलिझाबेथ यांनी बरखास्त केली आणि त्याच्यानंतर मित्रांनो 1858च्या नंतर भारतामध्ये जो काय राज्यकारभार चालू झाला मित्रांनो प्रत्यक्षरित्या इंग्लंडचं गव्हर्नमेंट भारतामध्ये राज्यकारभार पाहत होतं। म्हणजेच मित्रांनो 1857चा उठाव हा इंग्रजी सत्तेसाठी मित्रांनो या ठिकाणी इंग्रज सरकार त्याच्यानंतर मित्रांनो भारतामध्ये राज्यकारभार चालविणार होतं। म्हणजेच मित्रांनो 1857च्या अगोदर भारतामध्ये जी काय ईस्ट इंडिया नावाची जी काही कंपनी होती मित्रांनो ही कंपनी भारतामध्ये या ठिकाणी राज्यकारभार चालवत होती। तर पहा मित्रांनो ही होती 1857च्या उठावाची पार्श्वभूमी। आता मित्रांनो 1857च्या उठावाला आपण डायरेक्ट सुरुवात करूया। तर पहा 1857 साली इंग्रज सत्तेला हादरून टाकणारा मोठा लढा भारतामध्ये झाला। त्यानंतर पहा मित्रांनो हा लढा काही अचानक उद्भवलेला नाही। म्हणजेच मित्रांनो हा 1857चा लढा अचानक उद्भवलेला नव्हता। यापूर्वी भारतामध्ये मित्रांनो इंग्रजाविरुद्ध अनेक लढे झालेले आहेत। मित्रांनो पहा भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर भारतामध्ये जवळपास 661 संस्थाने होती। 661 संस्थाने होती आणि मित्रांनो ही संस्थाने वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभागली होती। यामध्ये इंग्रजांनी मित्रांनो आपापली वेगवेगळी रणनीती राखून यांनी भारताच्या जे काही वेगवेगळे प्रांत होते हे वेगवेगळे प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न यांनी या ठिकाणी केलेला होता। तर पहा 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्याची भूमिका लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या पुस्तकामध्ये मांडणी केली। आता पहा मित्रांनो 1857चा जो काय उठाव झाला यामध्ये जे काही वेगवेगळे इतिहासकार होते मित्रांनो या इतिहासकारांनी आपल्या वेगवेगळं मत या ठिकाणी मांडलेलं आहे। परंतु मित्रांनो पहा या ठिकाणी 1857चा जो काय उठाव झाला यामध्ये जे काय मित्रांनो स्वातंत्र्य सेनानी आपले होते विदा सावरकर यांनी मित्रांनो 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले। हे पुस्तक मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेला विचारलं जाणारं महत्त्वाचं पुस्तक आहे। प्रश्न यावर असा विचारला जाईल की 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले, तर मित्रांनो विदा सावरकर यांनी लिहिले। आणि मित्रांनो विदा सावरकर यांनी नाशिकमध्ये मित्रांनो मित्रमेळा 1900 मध्ये मित्रांनो मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती। मित्रांनो ही संघटना जी आहे ही संघटना इंग्रजाविरुद्ध कारस्थान करत होती। त्याच्यानंतर मित्रांनो याचं नाव जे मित्रांनो 1904 मध्ये मित्रांनो याचं जे काय नामकरण झालेलं आहे हे नामकरण झालं मित्रांनो जे काय
सर्वप्रथम मित्रमेळा आणि त्याच्यानंतर मित्रांनो याचं जे काय नामकरण झाले याचं नामकरण 1904 मध्ये झालेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पहा ज्यांनी जे काय विदा सावरकर यांनी ब्रिटिशाविरुद्ध लढा उभारण्यासाठी मित्रांनो ही क्रांतिकारी संघटना सुरू केलेली होती। तर पहा 1857 पूर्वीचे लढे। आता भारतात ज्या ज्या भागात इंग्रजी सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रजी शासनाने दुष्परिणाम भोगावे लागले होते। कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून या ठिकाणी शोषण होत आहे अशी भावना मित्रांनो या ठिकाणी भारतीयाची निर्माण झाली। म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो इंग्रजाची सत्ता निर्माण झाली होती त्या ठिकाणी मित्रांनो इंग्रज सरकार हे आपल्या म्हणण्यानुसार या ठिकाणी कारभार करत होतं। म्हणजेच मित्रांनो भारताची जी काही जनता आहे या जनतेवर पिळवणूक करण्याचं कार्य मित्रांनो इंग्रज सरकार या ठिकाणी करत होतं। त्याच्यानंतर पहा मित्रांनो शेतकरी सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली होती। म्हणजेच मित्रांनो पहा जे काही शेतकरी या शेतकरी वर्गांना मित्रांनो इंग्रजांनी या ठिकाणी इंग्रजाचे जे काय फायद्याचं जे काय पीक आहे मित्रांनो पीक इंग्रजांनी घेण्यासाठी सक्ती केली होती। त्यामुळे शेतकऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर सुद्धा आखण्यात आले होते जे की कर मित्रांनो इंग्रज जे काही शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते। त्यामुळे मित्रांनो शेतकरी वर्ग कंगाल झाला होता। त्याच्यानंतर भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या भारताच्या जे काही कंपन्या असतील यावर जे काही आधुनिक तंत्रज्ञान इंग्रजांनी भारतामध्ये आणलं हे आधुनिक तंत्रज्ञान मित्रांनो हे जे काही भारतात छोटे मोठे व्यवसाय आहेत मित्रांनो हे व्यवसाय या ठिकाणी बरखास्त होण्यासाठी सुरुवात झाली। त्यामुळे मित्रांनो शेतकरी वर्ग असेल त्याच्यानंतर व्यापारी वर्ग असेल यांचा असंतोष या ठिकाणी निर्माण होत गेला। त्याच्यानंतर पहा मित्रांनो अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतात दुष्काळ पडला होता। पहा बंगाल प्रांतामध्ये 1770 मध्ये दुष्काळ पडला होता। इंग्रज राज्यकर्ते जनतेशी मात्र उदासीन राहिले होते। त्याच्यानंतर पहा मित्रांनो संवेदनशून्य राहिले। म्हणजेच पहा 1770 मध्ये भारतामध्ये दुष्काळ पडला बंगाल प्रांतामध्ये तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी इंग्रजांनी भारतीय जनतेकडून जो काही कर आहे हे कर आकारणे हे चालूच ठेवलं। म्हणजे भारतीय जनतेला उपासमारीची वेळ असताना सुद्धा इंग्रजांनी या ठिकाणी कर वसूल करण्याचं मित्रांनो कार्य चालू केलं होतं। त्यामुळे भारतीयामध्ये साहजिक आहे हळूहळू असंतोष वाढत गेला। त्यामुळे मित्रांनो पहा 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथमच संन्यासांचा त्याच्यानंतर फकीरांचं नेतृत्व लढा सुरू झाला। त्याच्यानंतर मित्रांनो पहा 1763 ते 1857 या दरम्यान हा लढा सुरू झालेला आहे। त्याच्यानंतर पहा मित्रांनो गुजरात राजस्थान महाराष्ट्र व दक्षिण भारतातही लढे सुरू झाले। आता महत्त्वाचं व्यक्तिमत्व 1857च्या उठावामध्ये मित्रांनो उमाजी नाईक मित्रांनो हा इंग्रज सत्तेपुढे मित्रांनो सुरुवातीप्रथम म्हणजे जो काय 1857चा उठावाचा सुरुवात केली तर उमाजी नाईक या व्यक्ती या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। तर पहा उमाजी नाईक यांचं कार्य उमाजी नाईक यांनी दिलेल्या लढ्यात असाच उग्र रूप होतं। तर पहा उमाजी नाईक यांनी रामोशांशी बांधवांचा व स्थानिक युवकांचा संघटित केले। जो का उमाजी नाईक आहे मित्रांनो हा रामोशी समाजाचा होता आणि रामोशी समाजातले जे काही युवक आहे यांनी एक संघटित केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड करण्यासाठी सुरुवात केली। त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आव्हान केले। म्हणजे जे काय आपल्यावर इंग्रज अन्याय अत्याचार करत आहे हे जर आपण अन्याय अत्याचार जर सहन करत जर राहिलो तर इंग्रज हे आपल्याला जगू देणार नाही अशी मित्रांनो उमाजी नाईक यांची भावना झाली। उमाजी नाईक यांनी मित्रांनो आपलं मत जे काय आपल्या समाजातले जे काही युवक आहेत या युवकांना सांगितलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी इंग्रज सत्ता आपल्यापुढे म्हणजे आपल्यावर कशा प्रकारे अन्याय करत आहे अशाच प्रकारे जर आपण अन्याय सहन जर केले तर उद्या इंग्रज जे काही आहेत मित्रांनो आपल्या भारत सोडणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो आपण काहीतरी केलं पाहिजे असे त्यांनी युवकांना त्या ठिकाणी आव्हान केलेलं होतं। तर उमाजी नाईक यांनी जे काही आव्हान केलं मित्रांनो ते आव्हानसुद्धा या ठिकाणी युवकांनी स्वीकारलेलं आहे। तर पहा पुणे सातारा अहमदनगर सोलापूर नाशिक भोर इत्यादी ठिकाणी मित्रांनो पहा तुम्ही पाहू शकता भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला। म्हणजेच उमाजी नाईक यांनी मित्रांनो पहा उमाजी नाईक जो आहे इंग्रजाविरुद्ध मित्रांनो लढण्यासाठी त्यांनी युवकांना सुद्धा तयार केलं आणि मित्रांनो त्यांनी इंग्रजाविरुद्ध जो काही दरारा मित्रांनो पहा पुणे सातारा नगर सोलापूर आणि नाशिक व भोर इत्यादी ठिकाणी आपला दरारा या ठिकाणी निर्माण केलेला होता। 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली। पहा 1832 मध्ये म्हणजेच मित्रांनो 1832 अगोदर उमाजी नाईक हा इंग्रजांसाठी मित्रांनो डोकेदुखी ठरलेला व्यक्ती होता। कारण की उमाजी नाईक मित्रांनो गनिमी काव्याने या ठिकाणी इंग्रजांना सळोखा पळून करण्याचं कार्य मित्रांनो उमाजी नाईक एकट्या व्यक्तीने केलेलं होतं। त्याच्यानंतर मित्रांनो उमाजी नाईक यांनी जे काय इंग्रजांना जो काय आपला राज्यकारभार आहे हे करणं कठीण या ठिकाणी केलेलं होतं। त्यामुळे इंग्रजांना उमाजी नाईकाचा शोध घेणं हे महत्त्वाचं वाटू लागलं। त्यामुळे मित्रांनो उमाजी नाईक यांनी 1832 मध्ये पहा 1832 मध्ये उमाजी नाईक यांना कंपनी सरकारने यांनी अटक केलेली आहे। कधी 1832 मध्ये अटक केली। त्यांना पुणे येथे फाशीसुद्धा देण्यात आली। नंतर मित्रांनो 1832 मध्ये त्यांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि समोर मित्रांनो पुणे या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली। प्रश्न विचारला जाईल की 1857च्या उठावामध्ये इंग्रजांना सळोखी पळो करून देणारा उमाजी नाईक यांना फाशी केव्हा देण्यात आली तर उमाजी नाईक यांना मित्रांनो या ठिकाणी पहा पुणे या ठिकाणी फाशी देण्यात आली। कुठे पुणे या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आलेली आहे। पुढे पहा भारतातील आदिवासी व वन्य जमातीसह इंग्रज सत्ता आव्हान दिले होते। या जमातीचा
उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होता. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या जे काय हक्कावर मित्रांनो गदा आणली होती. म्हणजेच मित्रांनो पूर्वी जो काही आदिवासी लोक होता हा जंगलामध्ये राहत होता, परंतु मित्रांनो जो काही जंगल होतं हे जंगल मित्रांनो इंग्रजांनी नष्ट करण्याचं कार्य या ठिकाणी केलं होतं. कारण की मित्रांनो इंग्रजांना भारतामध्ये त्यांचे जे काही कंपन्या असतील किंवा त्यांचे जे काही इतर व्यवसाय असतील मित्रांनो हे व्यवसाय भारतामध्ये उभारायचे होते. त्यासाठी मित्रांनो त्यांना जमिनीची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी ही जमीन काबीज करण्यासाठी जे काही जंगल होतं या जंगल मित्रांनो पाडण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे जे काही आदिवासी लोक होते या आदिवासी लोकांचा सहारा या ठिकाणी इंग्रजांनी छिनवून घेतलेला होता. त्यामुळे मित्रांनो साहजिक आदिवासी लोकांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण झालेला होता. याचा परिणाम पुढे पहा मित्रांनो, बिहार, छोटा नागपूर. आता छोटा नागपूर हे मित्रांनो खनिज संपत्तीसाठी भारतामधलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण असून यामध्ये मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती सापडते. आरोग्य विभाग भरतीला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, छोटा नागपूर हे पठार खनिज संपत्तीसाठी अतिशय महत्त्वाचं असून हे कोणत्या राज्यामध्ये? तर मित्रांनो हे आहे छोटा नागपूर हे ठिकाण. जे काय मित्रांनो रांची, जे काय मित्रांनो या ठिकाणी छत्तीसगड, या ठिकाणी मित्रांनो छोटा नागपूर हे पठार असलेलं आहे आणि हे खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेले हे पठार आहे. तर पहा कोलम, त्या ठिकाणी ओडिशातील पहा गोंड. ओडिशा राज्यामध्ये जी काय गोंड जमात आहे आदिवासी जमात. बिहारमध्ये संथाळ. आता संथाळ जमातीविषयी लक्षात ठेवा, ही संथाळ जमात आदिवासी जमात असून केंद्र सरकारने या जमातीला भारतामधली सर्वात गरीब या संथाळ जमातीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. प्रश्न विचारला जाईल की भारतामधली सर्वात गरीब किंवा सर्वात कमी लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कुठली? तर ती आहे मित्रांनो संथाळ. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यांनी ब्रिटिशाविरुद्ध पहा लढे दिलेले आहेत. म्हणजे पहा नागपूरमधील पहा मित्रांनो परिसरातील कोलाम, ओडिशातील मित्रांनो गोंड, बिहारमधील संथाळ आणि यांनी मित्रांनो ब्रिटिशाविरुद्ध लढे दिलेले आहेत. कारण की मित्रांनो पहा त्यांनी ब्रिटिशांनी जे काही जंगल आहे मित्रांनो हे जंगल काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. आता महाराष्ट्रामध्ये पहा कोण उठाव केलेले आहेत? तर महाराष्ट्रामध्ये पहा मित्रांनो इंग्रजाविरुद्ध उठाव केलेले आहेत. एक म्हणजे पहा भिल्ल, त्याच्यानंतर कोळी, रामोशी यांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिलेले. हे महाराष्ट्रामध्ये कोणी लढे दिले हे तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. पहा महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी आणि रामोशी या जमातींनी इंग्रजाविरुद्ध लढे दिलेले आहेत. आता कोल्हापूर परिसरामध्ये मित्रांनो गडकऱ्यांनी, हा प्रश्न PSI भरतीला खूप वेळेस विचारलेला आहे की गडकऱ्यांचा उठाव हा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर गडकऱ्यांचा उठाव मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. मित्रांनो 1857च्या प्रत्येक जे काय मित्रांनो टॉपिक असतो ते 1857चा जो काय टॉपिक आहे मित्रांनो याच्या प्रत्येक ओळीवर एक प्रश्न बनवू शकतो. त्यामुळे मित्रांनो प्रत्येक जी काय ओळ आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की गडकऱ्यांचा उठाव हा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर गडकऱ्यांचा उठाव मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये झालेला महत्त्वाचा उठाव आहे. हा उठाव तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणी उठाव केले हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. त्यापैकी मित्रांनो कोल्हापूरमध्ये गडकऱ्यांनी उठाव केला. हा प्रश्न मित्रांनो कंबाईन परीक्षेला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा तर कोकणात पहा मित्रांनो फोंड सावंतांनी उठाव केला. कोकणामध्ये कोण केला? तर कोकणामध्ये फोंड सावंतांनी उठाव केला. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर मित्रांनो पहा कोकणामधून आपण ज्यावेळेस गोव्याला जातो त्यावेळेस मित्रांनो एक महत्त्वपूर्ण घाट लागतो. हा घाटसुद्धा परीक्षेला खूप वेळेस विचारला जातो की कोकणावरून ज्यावेळेस आपण गोव्याला जातो त्यावेळेस आपल्याला कुठला घाट ओलांडावा लागतो? तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला फोंडा नावाचा घाट ओलांडावा लागतो. ज्यावेळेस मित्रांनो सिंधुदुर्गवरून आपण गोव्याची राजधानी पणजीला जातो त्यावेळेस आपल्याला फोंडा घाट ओलांडणं हे महत्त्वाचं असतं. तर कोकणामध्ये 1857च्या उठावाच्या वेळी फोंड आणि सावंतांनी इंग्रजाविरुद्ध या ठिकाणी आव्हान दिलेलं होतं, म्हणजेच उठाव केलेला होता. तर पहा 1857 पूर्वी विदेशाच्या, आता पहा 1857 पूर्वी विदेशाच्या, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निरनिराळ्या भागामध्ये काही जमीनदार आणि काही राजवाड्यांनी या ठिकाणी लढे दिले. म्हणजे 1857च्या उठावापूर्वी मित्रांनो पहा निरनिराळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले, ज्यामध्ये पहा जमीनदार असेल, त्याच्यानंतर राजे राजवाडे असतील. पहा भारत हा पूर्वी याच्यामध्ये पहा वेगवेगळे राज्य होते मित्रांनो, ते राज्य आपापल्या प्रांतामधला या ठिकाणी राज्यकारभार चालत होते. त्यावेळेस मित्रांनो भारत ही संकल्पना नसून फक्त भारत देशामध्ये जे काही वेगवेगळे प्रांत होते, जसे की मित्रांनो बंगाल प्रांत असेल, त्याच्यानंतर मित्रांनो ओडिसा प्रांत असेल, असे जे काही वेगवेगळे प्रांत होते त्या प्रांताचा वेग असा राजा असायचा मित्रांनो आणि तो राजा त्या ठिकाणचा राज्यकारभार चालवायचा. म्हणजेच मित्रांनो भारतातल्या एखाद्या भागावर जर इंग्रजांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न जर केला तर जो काय राजा आहे मित्रांनो हा तटस्थ राहायचा, कारण की एका राज्याला दुसऱ्या राज्यकारभारावरून कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो आपला भारत देश वेगवेगळ्या त्यावेळेस प्रांतामध्ये विभागला गेलेला होता. नंतर पहा इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रजांनी मित्रांनो भारत ही संकल्पना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. तर पहा ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. जी का ईस्ट इंडिया कंपनी होती, ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राज्यकारभार करण्याचा जे काही प्रयत्न करत होती, यांनी भारतामध्ये जे काही विविध सैनिक होते हे सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते. तर पहा कंपनीकडून त्यांना
दुजाभावाची वागणूक दिली जायची, म्हणजे भारताचे जे काही सैनिक होते मित्रांनो या सैनिकाला कमी पगार दिला जायचा। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कपाळावर टीका लावण्यास बंदी केली जायची। तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यांना जे काय दाढी करण्यासाठी मित्रांनो त्यांना प्रतिबंध केला जायचा, म्हणजे जी काय दाढी आहे मित्रांनो त्यांना दाढी ठेवली जात नव्हती। आणि त्यावेळेस मित्रांनो भारतीय लोकांना समुद्र पार करणे म्हणजे हे आपलं पाप आहे किंवा आपला धर्म या ठिकाणी नष्ट होईल अशी त्यावेळेस मित्रांनो भारतीयांच्या लोकांच्या मनामध्ये भावना होती। म्हणजे जे काय ईस्ट इंडिया कंपनीमध्ये भारताचे जे काही सैनिक होते या सैनिकांना समुद्र पार करण्याच्या ठिकाणी इंग्रज सरकार हे त्यांना भाग पाडायचं। त्यामुळे मित्रांनो या सैनिकाच्या मनामध्ये सुद्धा इंग्रजाविरुद्ध असंतोष हळूहळू वाढत गेलेला होता। त्याचे पहा त्यांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकाच्या तुलनेमध्ये मित्रांनो अल्पशा प्रमाणामध्ये होते। 1806 साली वेल्लोर येथे पहा 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले। म्हणजे 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली तर बराकपूरच्या छावणीमध्ये झाली। हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे। 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली तर बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे या शिपायाने पहा कोणी केली मंगल पांडे या शिपायाने 1857च्या उठावामध्ये इंग्रजांच्या अधिकाऱ्यावर गोळी झाडून 1857च्या उठावाची सुरुवात केलेली आहे। हा उठाव तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हे ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली तर बराकपूरच्या छावणीमध्ये 1857च्या उठावाची सुरुवात झाली आणि ती कोणी केली तर मंगल पांडे यांनी मग 1857च्या उठावाची सुरुवात केलेली आहे। तेवढे पुढे पहा सर्व लढे त्या परिसरात झाले तेथे स्थानिक स्वरूपाचे व एकांकी होते। इंग्रजी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले। म्हणजेच पहा मित्रांनो पूर्वीच्या काळी वेगवेगळे जे काही लढे झाले ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये होते, कारण की भारत हा वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभागलेला होता। म्हणजेच मित्रांनो उदाहरणार्थ आपलं गाव असेल, आपल्या गावाच्या शेजारी जर दुसरं गाव जर असेल तर फक्त आपण आपल्या गावाचा विचार करत होतो, शेजारच्या गावाचा विचार करत नव्हतो। त्यामुळे इंग्रजाला एक एक गाव किंवा एक एक प्रांत काबीज करणं हे इंग्रजाला सोपं जात होतं, कारण की शेजारचं जो काही गाव असेल किंवा शेजारचा जो काही प्रांत असेल तो प्रांत मित्रांनो इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी तयार नसायचा। कारण की जो काही आपलं जो काही गाव आहे हे गाव सुरक्षित राहिलं किंवा आपला जो काही प्रांत आहे हा प्रांत जर सुरक्षित जर राहिला तर तेवढंच मित्रांनो म्हणजे त्यावेळेस भारतीयांच्या मनामध्ये भारत हा देश संकल्पना नसून भारतामध्ये फक्त जे काही प्रांत आहेत हा प्रांतच आपला एवढी संकल्पना भारतीयांच्या मनामध्ये होती। त्यामुळे इंग्रज सरकारला या ठिकाणी सत्ता करणं व वेगवेगळे प्रांत काबीज करणं इंग्रज सरकारला त्यावेळी सोपं जात होतं। पुढे पहा त्या स्थानिक स्वरूपाचे एकांकी होते। इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले। लोकांचा असंतोष दडपून गेला पण तो नाहीसा झाला नाही। पहा लोकांचा जो काही असंतोष हा नाहीसा झालेला होता, कारण की न इलाज असतो मित्रांनो या ठिकाणी इंग्रजाविरुद्ध लढणं हे लोकांना अशक्य नव्हतं, परंतु मित्रांनो इंग्रजाविरुद्ध जो काही असंतोष होता हा असंतोष भारतीयांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिलेला होता। पुढे पहा हा वणवा 1857च्या उठावात या ठिकाणी भडकलेला आहे। म्हणजेच 1857 उठावापूर्वी मित्रांनो जे काही वेगवेगळे लढे झाले यामध्ये भारतीय लोक संघटित नव्हते। त्यामुळे परंतु संघटित जरी नसले मित्रांनो तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये इंग्रजाविरुद्ध असंतोष निर्माण झालेला होता। इंग्रजाविरुद्ध त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण झाली होती आणि ही द्वेष भावना मित्रांनो 1857च्या उठावामध्ये उग्र रूप धारण केलेली आपल्याला बघावयास मिळते। तर ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले होते। पुढे पहा दारूच्या कोठाऱ्यावर मित्रांनी ठिकाणी उडाली। त्याच्यानंतर पहा मित्रांनो मोठमोठे स्फोट या ठिकाणी झालेले आहेत। त्याच्यानंतर पहा भारतातील विविध वर्गामध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपामध्ये बाहेर पडला आणि त्याचा उदररूप मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळाले। म्हणजेच मित्रांनो इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये जे काही अन्याय अत्याचार केले होते तर त्याचे पडसाद मित्रांनो 1857च्या उठावामध्ये आपल्याला दिसलेले। किती 1857च्या उठावामध्ये हे पडसाद आपल्याला दिसलेले। तर पहा 1857च्या लढ्याची आता कारणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता 1857चा उठाव झाला, परंतु मित्रांनो हा उठाव होण्यामागे कुठले कारण होते हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। तर पहा आपण या ठिकाणी कारणे पाहूयात। हा पहिला भाग आहे आपला। तर पहा इंग्रज पार्श्वभूमी काळात भारतात अनेक राजवटी होत्या, त्यामध्ये बदल झाला तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला। इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजेच मित्रांनो भारतामध्ये जी काय पूर्वी जे काय प्रचलित व्यवस्था होती जसे की मित्रांनो सती प्रथा असेल किंवा भारतीयांना जे काय मित्रांनो मंदिरे किंवा मूर्तीपूजा असेल हे करणं मित्रांनो इंग्रजांनी या ठिकाणी याला विरोध केला होता। जसे की मित्रांनो सतीची प्रथा असेल, एखादी महिला जर या ठिकाणी एखादा जर पती जर असेल आणि दोन पती पत्नी जर असतील त्यापैकी जर मित्रांनो जर पतीचं निधन जर झालं तर त्या महिलेला मित्रांनो जगण्याचा त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता। त्या महिलेला मित्रांनो आपल्या पतीच्या सरणावर एकतर उडी मारणं लागायचं किंवा त्या महिलेला त्या सरणामध्ये ढकलून दिलं जायचं। तर ही प्रथा मित्रांनो इंग्रजांनी बंद करण्याचा प्रयत्न केला। अशा वेगवेगळ्या प्रथा होत्या मित्रांनो। देवदासी प्रथा असेल, जसे की मित्रांनो एखादं जोडपं असेल त्यांना जर मूलबाळ होत नसेल तर त्यांना मित्रांनो त्यांचं जे काय पहिलं बाळ आहे हे देवाला संन्यास म्हणून सोडलं जाईल। तर अशा प्रकारच्या मित्रांनो भारतामध्ये ज्या काय
प्रथा होत्या ह्या प्रथा इंग्रजांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मित्रांनो त्यावेळच्या भारतीय समाजाला इंग्रज लोक हा आपला धर्म बुडविणार असतील किंवा इंग्रज लोक आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहे अशी भावना त्यामुळे भारतीयांच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली। त्यामुळे हा सुद्धा एक असंतोष निर्माण झालेला आपल्याला 1857च्या उठावामध्ये बघाव्यास मिळालेला आहे। तर पहा गावगाड्यामध्ये जो काय बदल इंग्रजांनी केलेले जसे की मित्रांनो इंग्रजांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा वेगवेगळे मित्रांनो पहा इंग्रजांनी आपलं जे काही सैन्य मित्रांनो या प्रांतातून त्या प्रांत हलवण्यासाठी मित्रांनो त्यांनी भारतामध्ये रेल्वेची सुद्धा सुरुवात केलेली आहे। तर ही सुद्धा सुरुवात मित्रांनो भारतीयांनी ही जी काही इंग्रजांनी ही भारतामध्ये केलेली ती पहा मित्रांनो 16 एप्रिल 1853 मध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे धावलेली। कधी 16 एप्रिल 1853 मध्ये भारतामध्ये पहिली रेल्वे धावली आणि ती कोणी सुरू केले तर लॉर्ड डलहौसी यांनी भारतामध्ये रेल्वेची सुरुवात केलेली आणि पहिली रेल्वे मित्रांनो 16 एप्रिल 1853 मध्ये धावली होती। ते मुंबई ते ठाणे या दोन शहराच्या दरम्यान मित्रांनो भारतामध्ये पहिली रेल्वे धावलेली। हा प्रश्न प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आर्थिक कारणे पाहणार आहोत। तर मित्रांनो अशा प्रकारे 1857च्या उठावामध्ये पहिला जो काय भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे हा भाग मित्रांनो नक्की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो आगामी काळामध्ये पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक विस्तार अधिकारी मंडळ अधिकारी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर हा भाग पहिला आपला या ठिकाणी झालेला आहे। तर दुसरा भाग मित्रांनो आपण उद्या 9 वाजताच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू धन्यवाद।